मला एकट्याला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नको सत्या. मला एकट्याला सोडून जाऊ नको रे. मी काय करू सांग. सत्या उठ की. अहो बाबा सांगा की याला. माझ्याशी बोलत नाही, रुचला का माझ्या होत. सांगा की तुमचं ऐकलं जरा, कावा की त्याला तुम्ही. अहो सगळं ऐकतोय त्यो पण बोलत नाही माझ्या बरोबर. सत्या बोल की का. हे सत्या उठ की. बाप्पा सांगा की त्याला. अहो बोलत नाही माझ्या बरोबर, रुचलाय बाप्पा. सांगा बोलत नाही तू. बोलत नाही हो बाप्पा माझ्या बरोबर. शांतो बळवंता, शांतो. बघ सत्य तुझ्याशी, आपल्या सगळ्यांशी नक्की बोलणार आहे, पण त्यासाठी थोडा धीर धरायला हवा ना. हे बघ माझा देवावर जितका विश्वास आहे ना, तितकाच विश्वास तुमच्या मैत्रीवर पण आहे. सत्य नक्की ऐकेल तुझं. हे बघ सत्याचं तुझ्यावर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर खूप जीवापाड प्रेम आहे. आणि आपल्यासाठी तरी का होईना, पण सत्य नक्की जागा होईल. पप्पा मी आताच मुंबईला फोन केलाय. 1 नंबर बेस्ट डॉक्टरांची टीम आणण्याचा प्रयत्न करतोय मी. त्यांना म्हणलं पैशाची काय काळजी करू नका, फक्त आमचा सत्यदादा बरा झाला पाहिजे. हे खूप चांगलं केलंस जयत्या तू. आपला सत्य बरा व्हायला जगाच्या पाठीवर कुठं पण जाऊ आपण, पण सत्याला सुदैव आणूच आपण. कांस्टेबल मंजू के साथ आपकी दोस्ती हो गई है. असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? त्याचा विचार तरी केला का तुम्ही? आय लव्ह यू वाघमारे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. आता मला वाचवायला जी हिंमत दाखवली ना तुम्ही, तीच हिंमत दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. अजिबात वाट सोडायची नाही. हा वाट चुकीन तरी कशी? तुझा हात पकडूनच तर चालते. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, इथनं पुढे रडायचं नाही, नडायचं आहे तुम्हाला. आपण याच जन्मात वेगळे झालो, ते बी तुमच्या फक्त एक गैरसमजामुळे. देवी आई, असं म्हणतात का सगळ्या चुका पोटात घालून लेकरांना एक संधी देतेस, पण माझ्या हातून जी चूक झाली ती तू पोटात घालणार नाहीस हे माहितीये मला. कारण माझ्या हातून तुझ्याच भक्ताचा जीव जाता जाता वाचलाय आणि धोका अजून टळलेला नाही. आणि मला माझ्या चुकीसाठी प्रायश्चित केलंच पाहिजे. त्यासाठीच आज तुझ्या दारात आले. माझी चूक पोटात घाल असं नाही म्हणणार, पण मी केलेलं प्रायश्चित स्वीकार कर आणि सत्याला बरं कर. तुळजा भवानी मातेचा उधो उधो, देवी आई आहे तुझ्या पाठीशी.
देवी आई हाय तुझ्या पाठीशी. काळजी करू नकोस लेकरा, खचून जाऊ नकोस. देवी आई नक्की ऐकेल तुझं. देवीच्या दारापाशी आली आहेस. देवी आई कोणालाही रिकाम्या हाती पाठवत नाही. पण माझ्याकडून चूकच अशी झाली की त्यासाठी देवी आई माफ करेल का नाही माहित नाही. आणि त्याची शिक्षा मात्र सत्या भोगत. त्यासाठीच देवी आईकडे साकडं घालायला आले. काळजी करू नकोस पोरी. हे काय? असं समज देवीचा प्रसाद तुला आधीच मिळाला आहे. पण काय करू याच? जा ही साडी नेसून ये आणि मनात काही बी शंका आणू नकोस. देवी समोर जा, तुझं मागणं माग. देवी नक्की तुला प्रसन्न होईल. यायचं का आम्ही आत? या मायाताई या 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 या. कसं काय येणं केलं? किती वेळ बाहेर थांबायला लावलं तुम्ही आम्हाला? आणि मी काल हे तुम्हाला चांगलंच ठावाय. तुम्हाला माहिती असं नाटक नका करू तुम्ही. तिथे तुमची ती मुजोर ऑफिसर माझ्या लेकाला गोळी झाडती आणि तुम्ही तिच्यावर काहीच कारवाई करत नाही. तुमचं काय वरचं काय करे पोलिसांवर? मग आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? त्या मुजोर इन्स्पेक्टरीला सस्पेंड करून टाका. होम मिनिस्टर साहेबांशी काय बोलायचं ना ती माझं मी बोलते. नाही नाही त्याची काही गरज पडणार नाही. या प्रकरणात आम्ही दोषींवरती योग्य ती कारवाई केलेली आहे. साहेब ठाव होतं मला का तुम्ही योग्य तीच कारवाई करणार म्हणून. म्हणजे मला असं वाटलं होतं का आल्यावर फोन करावं लागतील, तुम्हाला इनावण्या करायला लागेल, पण तुम्ही आमच्या बाजूचा विचार करून योग्य ती कारवाई केली बघा. ही बरंच झालं म्हणायचं.